पाय का बरं घासले ते सांग. का बरं मस्तीमुळे? तुमची मस्ती ती. कशाला घासले पाय तू कुत्र्यांपुढे? बसलेले कुत्रे होते ना, तुझा मागे धावत होते का ते सांग. धावत होते हा, मग का बरं घासले तू पाय? मस्तीमुळे. तुला माहिती ती मस्ती काय असते? ते लोकांच्या मागे धावतात तुमच्या अशा मूर्खपणांमुळे. तुमचे ना अशांना मी काय देते माहिती, मनापासून सांगते की अशांच्या ऍक्सिडेंट मध्ये मृत्यू व्हायला पाहिजे किंवा हे लखवा उणे ना आयुष्यभर सडायला पाहिजे. मी तुझी कंप्लेंट टाकणार आहे, कळलं का? हे तू ह्या कुत्र्यांपुढे केलं. मी किती धावत आली. आता मी आले निमा हाऊस जवळून, ठीक आहे. आणि हा आहे खुटवड नगर एरिया. मी आज ठाणून घेतलं होतं याला पकडेल म्हणजे मी पकडेल, कारण की असे भरपूर मुलं करून जातात. तुम्हाला मस्ती वाटते, मग कुत्रे लोकांमागे धावतात, मग कुत्र्यांचं नाव घेतात की कुत्रा चावला. मस्तीमध्ये केलं तू हे सगळं. तुझी मस्ती काढते मी आता. चल, तुझी मस्ती काढते तू. कुठे राहिला तू? अंबडला. काय करतो? आर्किटेक्चरला. कुठल्या ऑफिसात आहे? संजय पाटील कडे. ठीक आहे, चल. मी आता खुटवड नगर येथे आली. बरं, माझी स्कूटीला चावीज होती. असे मूर्खपणा करून जातात, पाय घासून जातात. बसलेले कुत्रे होते, फिडिंग सुरू आहे आणि ते पाय घासून गेला. मी स्कूटीला चावी होती म्हणून धावत आली. ममता स्वीट आहे तेथपर्यंत. अजून निर्लज्ज सांगतो मी मस्तीमध्ये पाय घासले. म्हणजे किती मूर्खपणा आहे हा लोकांचा. आणि लोक सांगतात कुत्रे तुमचे धावताय चावताय. हे रोजचे येतात. हे असे नालायक आहे ना, रोज माझ्या घराकडून जातात. आता त्यांनी इथे घासले, पुढे जाऊन पण घासले तो पाय. तुम्ही कुत्र्यांना दोष देणे ना पहिले बंद करा. जे माझ्या घराकडून जातात आणि सांगतात ना तुमचे कुत्रे, याने कबूल केलं. बघा, हा नालायक इतका स्पष्ट बसलेले कुत्रे खाली पाय घासून गेला. असे तर खूप मुलं जातात, खूप. त्यामुळे कुत्रे ना अशी वैतागले ना, सगळ्या लोकांचा मागे धावते. मी आता घरी पोहोचले. खरंच मी आयुष्यात फर्स्ट टाइम एवढी स्पीडने स्कूटी चालवली. नाही तर मी बोलायला कितीही कसंही असो, पण मला स्कूटी गाडी ह्या गोष्टींची खूप भीती वाटते. मी स्कूटी एवढ्या स्लो चालवते, म्हणजे खूपच हळू चालवते. मला पडण्याची खूप भीती असते. बाकी कुठल्याच गोष्टीला घाबरत नाही, पण स्कूटीवरून पडणे, ॲक्सिडंट ह्या गोष्टींची खूप भीती मला. पण मी कसं एवढी स्पीडने चालवली मलाच कळत नाही. तो गेला म्हणजे 5-10 सेकंद झाले. नंतर मी स्कूटी माझ्या डोक्यात आलं. माझी डॉग स्कूटीवर बसली होती, तिला डायरेक्ट धक्का दिला. तो उतर खाली म्हटलं. आणि तशीच चावी होती स्कूटीला, कारण की फिडिंग करायला गेली होती. अजून मी बादली भरायला आले होते घरी. स्कूटीलाच चावी होती. त्याला मी ममता स्वीट आपलं आहे ना खुटवड नगरचं, तेथे पकडलं मी त्याला. आणि मस्त निर्लज्जसारखं सांगतोय मस्तीमध्ये केलं. म्हणजे यांना काही ज्ञान नाही आहे का? ही मस्ती कुणी शिकवली? प्रत्येकाला एकसारखी मस्ती? म्हणजे प्रत्येक मुलगा एकसारखे पाय घासून चालतोय. आता हे तर सबूत दिलंय मी तुम्हाला पाय घासण्याचे. मी व्हिडिओ बनवू शकत नाही, इतके निर्लज्जसारखे वागतात ना कुत्र्यांजवळ. म्हणजे बिचारे बसलेले असतात आणि पाय घासून. आम्ही असंच प्राणीप्रेमी चिडचिडणे करत आणि असंच कुत्र्यांची बाजूने घेत. आम्ही स्वतः डोळ्याने बघतो हे सगळे की माणसं मुलं कसे चिडवतात. आणि आपले आई वडील लहान बाळ घेऊन जात असे ना, ते देखील कसे सांगतात याला हड सांग, नाही तर मुद्दाम ते चुमचुम वाजवत जातात आणि मुलांना असं हश करायचं शिकवतात. आम्ही स्वतः प्रत्यक्ष डोळ्याने बघतो. आणि म्हणूनच कुत्रे भुंकतात, चावतात. असं विनाकारण कुत्रे भुंकत नाही आणि चावत नाही. पण आता कितीक तरी ते बिचाऱ्यांना त्यांना बोलता येत नाही ना, आम्हाला ते सगळं प्रूफ देता येत नाही व्हिडिओ बनवून. तर आम्ही प्राणीप्रेमी असंच नाही कुत्र्यांसाठी असं वेडे. आम्ही बघतो चुकी कोणाची आणि म्हणूनच त्या कुत्र्यांची बाजू घेतो. आणि कृपा करून असं कुणीही करू नका, मस्तीमध्ये नको. आता याने केली असेल मस्तीमध्ये, मला नाही माहिती, पण कृपा करून कोणीच नका करू असं. जे मुलं करत असतील त्यांनी हे थांबवा, कारण की त्यामुळे बिचारा मुका प्राणीचे खूप हाल होतात. लोक खूप हाल करतात त्याचे. आता सुरू झाला जोराचा पाऊस आणि माझी फिडिंग राहिली अपूर्ण. आता मला मध्यरात्री अजून पावसाची वाट बघावी लागेल की थांबेल, कारण की माझे डॉग बिचारे माझी वाट बघताय तिकडे. कारण की अर्धी फिडिंग झालेली होती, जवळजवळ थोडी बाकी राहिली होती. बकेट भरायला आली आणि हे इकडे असा वाढावा झाला.
काय मज्जा येते लोकांना. बापरे, नका करू रे, नका करू मुक्या प्राण्यांचे हाल. तुम्हाला पण 84 लक्ष योनी भोगायचं आहे. ह्या जन्मात तुम्हालाही जायचं आहे, कारण की तुमचे पुण्य एवढे नाही आहे की तुम्हाला डायरेक्ट मोक्षप्राप्ती होणार आहे, तुम्हाला डायरेक्ट पुढचं देवाजवळच बसायचं आहे. तुम्हाला नाही, तुम्हाला हे जन्म भोगावे लागणार आहे. तुम्हाला 84 लक्ष योनीमधून मुक्तता हवी असेल ना, तर फक्त देवाचं नाम स्मरण करून होईल असं नाही आहे. हे साधू संत चुकीची सांगतात. तुम्हाला माहिती की फक्त देवाचं नाम स्मरणाने मोक्षप्राप्ती 84 लक्ष योनी मुक्तता असते नाही. त्या जो कर्म भोगायला आलाय ना, त्याची थोडीशी त्याला मदत करा, त्याला सहारा द्या, तर त्या योनीपासूनच तुमची मुक्तता आहे. माझं तर मानणं असंच आहे बाबा. ते साधू संत गेले ढगात, पण मी तर कर्मावरच विश्वास ठेवते. कृपा करून तुम्ही नका करू, हे थांबवा प्लीज. आणि आई वडील देखील आपल्या मुलांना शिकवा. प्राण्यांवर नाही तुम्हाला आवडत ना, ठीक आहे, नका आवडून घेऊ, पण निदान त्यांना मारायचं, त्रास द्यायचं तरी नका शिकवू ना. नका आवडू, तुम्ही नका ठेवू कुत्रा तुमचा अवतारात. मी तर सांगते आता खायला पण नका देऊ बाबांनो, पण त्रास पण नका देऊ प्लीज.